ओके. स्क्रीन सगळ्यांना दिसते ना? येस. ओके. ठीक आहे, तर आपण सुरू करून देऊ. तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या वेळी आपण एक्सेप्शन हँडलिंग वर थांबलो होतो. ठीक आहे, एक्सेप्शन हँडलिंग पहिली तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती रस्त्याची, रिअल लाईफ सिनेरिओशी कसं कनेक्ट करायचं ती एकदम सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर मग आपण एक्सेप्शन हँडलिंगचा टाईप बघितले होते. ठीक आहे, पहिला त्याचा तर सगळ्यात पहिला थ्रोएबल, त्याच्यानंतर मग त्याचा एक्सेप्शन क्लास. मग एक्सेप्शन क्लासमध्ये चेक्ड एक्सेप्शन, अनचेक्ड एक्सेप्शन. ठीक आहे. चेक त्यांचे त्यांचे ते करून घेतात, फक्त आपल्याला ते थ्रो करायला लागतात थ्रोज वापरून. किंवा आपण पण त्याचा ट्राय अँड क्लॅश ब्लॉक पण टाकू शकतो आपला, त्याला पाहिजे असेल तर. ठीक आहे. आणि एक्सेप्शन ई असं डायरेक्ट त्याला म्हणू शकतो. म्हणजे डायरेक्ट एक्सेप्शन ई, इथे जसं आपण केलं होतं नॉर्मल एक्सेप्शन हँडलिंग, की त्याचा टाईप सांगायचं नाही, जेनरिक टाईप द्यायचा, असं पण आपण हँडल करू शकतो आपला ट्राय ब्लॉक टाकून. किंवा तेवढं पण कष्ट घ्यायचे नसतीलच तर डायरेक्टली थ्रोज करून कसं करायचं सांगितलं होतं. आणि अनचेक आपण आपले आपले हँडल करतो, जसे ट्राय आणि क्रॅश ब्लॉक वापरून. ते आपण बघितलं होतं. आणि ते पण कसं, तर डिपेंडिंग ऑन तुमची इंजुरी, डिपेंडिंग ऑन की कुठली एरर आहे, त्याच्यानुसार आपण ते हँडल करतो, तो एक्सेप्शनचा टाईप देऊन. आणि जर आपल्याला माहितीच नसेल की कुठली एरर आहे, तर मग आपण एक जनरिक एक्सेप्शन ई असं टाकून देतो. ठीक आहे, तर एक्सेप्शन ईच्या जागी तुम्ही थ्रोएबल ई असं पण टाकू शकता. कारण काही कोड तुम्ही बघाल नेटवर, युट्यूबला, इकडे तिकडे नंतर, तर तेव्हा तुम्हाला एक्सेप्शन स्पेस ईच्या जागी थ्रोएबल स्पेस ई पण दिसेल. तर एक्सेप्शन ई काय आणि थ्रोएबल ई काय, ते एकच आहे. म्हणजे हा याचा पॅरेंट क्लास असल्यामुळे ते याचा वापरा किंवा याचा वापरा. ठीक आहे, याच्याने आणखीन जास्त मेथड तो कव्हर करेल. पण तेवढे आपल्याला लागत नसतील तर आपण एक्सेप्शन ई नुसतं द्यायचं, त्यांनी आपल्या सगळ्या मेथड कव्हर होतात. ठीक आहे, पण इथे कन्फ्युज होऊन जाऊ नका जर थ्रोएबल ई कोणी लिहिलेलं असेल तर. हम्म. तर काही व्हिडिओज मध्ये तसं पण सापडेल तुम्हाला. तर हे तुम्हाला किती आठवते आता, तुम्ही किती फ्लो मध्ये आहात मला माहित नाही. पण एक्सेप्शन इथपर्यंत आपण आलो होतो. आणि एकदा कोड दाखवतो म्हणजे तुम्हाला जास्त आठवेल. ओके, आपला हे होतं आपलं जेव्हा मराठीमध्ये, त्याच्यामधला आपला एक्सेप्शन डेमो वगैरे असं काहीतरी. हा, एक एच डेमो, एक्सेप्शन हँडलिंग डेमो, हा आपला हे होता. हे जरा क्लोज करतो. ठीक आहे, तर आपण आपला एच डेमो क्लास ओपन करू. हम्म? ह्याच्यावरनं तुम्हाला थोडं आठवत असेल आता, की आपण जिथे आपल्याला एक्सेप्शन येईल असं संभाव्य सिच्युएशन वाटली, की जिथे ऍक्सिडेंट घडू शकतो, त्याला आपण ट्राय लावतो. एवढं फक्त डोक्यात ठेवा की ट्राय कुठे लावतो, ज्या लाईनला काहीतरी एरर येऊ शकते, एक्सेप्शन, अनवॉन्टेड रन टाइम इश्यू येऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय, त्याला तुम्ही हे लावता, एक्सेप्शन लावता, ट्राय लावता. आणि मग कॅच ब्लॉक मध्ये तुम्ही, ट्रायची जबाबदारी आहे ते क्रॅच ब्लॉक मध्ये फेकणं, आणि क्रॅच ब्लॉक मध्ये तुम्ही त्याचा टाईप देता कुठला आहे तो. ठीक आहे. आणि मग त्याचे सब क्लासेस आहेत ते सगळे एक्सेप्शन क्लासेसचे. तर हा तो त्याचे टाईप असतील, त्या क्लासचा टाईप द्याल आणि त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, स्पेस ई. ठीक आहे, मग तो हे तुम्ही त्याला पॅरामीटर म्हणून पास कराल. आणि मग ई डॉट वापरून फक्त, तुम्हाला काहीच नसेल तर हे फक्त मेथड लक्षात ठेवा की प्रिंट स्टॅक ट्रेस नावाची मेथड वापरतो. आणि त्याने आम्ही त्याचा आम्हाला पूर्ण प्रॉपर, जसं कंपायलर आपल्याला देतो तशी एरर मिळते. तर हे आपण बघितलं होतं लास्टला की ट्राय विथ मल्टिपल क्लॅच. तर आता ह्याच्यावर इंटरव्यू क्वेश्चन्स कशा असतात, हे पहिलं तर फ्लो थोडा डोक्यात घ्या. असं असं आपण केलं होतं, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन केलं होतं, अरे आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन केलं होतं. ठीक आहे. तर म्हणजे AF5 आहे, तर जर याची साईजच 4 आहे आणि तुम्ही 5 देताय तर मग एक्सेप्शन येणार. नंबर डिवाइड बाय 0 आलं तर एक्सेप्शन येणार. अशा काही कंडिशन जर रन टाइमला चुकीचा डेटा आला तर आपल्याला ज्या मिळतील त्या आपण हँडल केल्या होत्या. ठीक आहे, ते आधीचं तुम्हाला आठवा म्हणून मी थोडंसं रिवाईज करतोय, म्हणजे तुम्ही फ्लो मध्ये यावं म्हणून. ठीक आहे, कारण सगळ्यांनाच पॉसिबल नाही की तुम्ही ते आधीचे व्हिडिओ म्हणजे सगळं लक्षात असेल तुमचं सगळं, किंवा हे
कदाचित डोक्यातनं गेला असेल म्हणून फक्त रिवाइज केलं. आता पुढे जाऊ. आता इथपर्यंत आपण आलो होतो. आता इंटरव्ह्यू क्वेश्चन्स कसे असतात बघा. पहिले तर नॉर्मल विचारू शकतात की डू यू नो अबाउट एक्सेप्शन हँडलिंग और आर यू युझिंग एक्सेप्शन हँडलिंग इन युअर फ्रेमवर्क और वाईल कोडिंग. ठीक आहे. तर त्याला नो म्हणण्याचा किंवा मी वापरत नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही की कोड जिथे असतो तिथे एक्सेप्शन हँडलिंग वापरायचंच असतं. त्यामुळे येस, वी ऑफन यूज एक्सेप्शन हँडलिंग in our code whenever there is a possibility of any exception, a runtime error. At that time we cover that, we handle that using try and catch block असं तुम्ही सांगायचं. आणि मग हे म्हणजे की तुम्ही एक्सेप्शन कधी पण फ्रेमवर्क मध्ये जेव्हा येतं तेव्हा जिथे जिथे तुम्हाला कोडमध्ये असा इश्यू वाटतो तिथे तुम्ही ट्राय अँड कॅच ब्लॉक वापरून ते एक्सेप्शन हँडल करता. एवढं पहिलं तर सांगायचं. मग ते एक्सेप्शन हँडलिंग बद्दल जर विचारायला लागले तर मग डिटेलमध्ये सांगायचं ओके टेल मी अबाउट एक्सेप्शन हँडलिंग. मग तुम्ही पूर्ण थेरी पासून सुरू करायचं की व्हॉट इज एक्सेप्शन हँडलिंग. मग ते सगळं थ्रोएबल पासून सगळं त्याचं की एक्सेप्शन म्हणजे रन टाइम म्हणजे कसं आहे अनवॉन्टेड एखादी गोष्ट आपण जी एक्सपेक्ट केली नव्हती ती रन टाइम आली तर एरर येते आणि तिथे आपला कोड ब्रेक होतो. आपल्याला कोड ब्रेक होऊ द्यायचा नाहीये, कोड पुढे गेला पाहिजे. त्या एका एररनी अख्ख्या प्रोग्रामचं नुकसान होऊ द्यायचं नाही. हे हा मेन कन्सेप्ट आहे एक्सेप्शनचा. तो पहिला तुम्ही सांगायचा, पूर्ण एक्सेप्शन एक्सप्लेन करायचं आणि मग त्याच्यासाठी आपण काय करतो त्याला हँडल करतो. त्यामुळे त्याला आपण कॅच एका तिथून थ्रो करतो आणि दुसऱ्या ब्लॉकमध्ये त्याला हँडल करतो कॅचमध्ये. आणि मग कॅचमध्ये त्याला आपल्याला जसा पाहिजे असेल तसा युजर डिफाईन त्याला मेसेज आपण देऊ शकतो. आणि ट्राय अँड कॅच केल्यावर आपल्याला हे अश्युरन्स मिळतो की तिथे ते एक्सेप्शन हँडल होईल आणि पुढे आपला जो जसा कोड आहे तसा चालू राहील. कंपायलर मग आपली स्वतःची एरर देऊन तिथं कोड ब्रेक करणार नाही. नाहीतर कंपायलरला काय पॅटर्न आहे कंपायलरचा, जिथे काहीतरी एरर आली तिथे तो कोड तिथे प्रोग्राम थांबतो आपला. पुढला प्रोग्राम तो एक्झिक्यूट नाही करत कंपायलर. ठीक आहे. तर आपल्याला कंपायलरकडे हा तो कंट्रोलच जाऊन द्यायचा नाही म्हणून आपण काय करतो एररची सिच्युएशन आपणच हँडल करतो. त्यामुळे कंपायलरला एरर देण्याची भानगडच येत नाही आणि त्याच्यामुळे आपला प्रोग्राम ब्रेक होत नाही. हा मेन कन्सेप्ट आहे एक्सेप्शन हँडलिंगचा. तर हे सांगायचं सगळं. मग सगळं सांगायचं ट्राय कॅच ब्लॉक आम्ही करतो आणि मग त्याच्यानंतर एक्सेप्शनचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्या 2-3 टाईप सांगून टाकायचे एवढे असे टाईप्स आहेत. आणि जेनरिक एक्सेप्शन पण आपण हँडल करू शकतो असं वगैरे सांगायचं. मग त्याच्यानंतर म्हणजे हे जेनरिक झालं. मग कधी कधी मग ते विचारतात की मग माझ्या थोडेसे ट्विस्टेड क्वेश्चन सुरू होतात की बरं मग सांग की जर तू एक ट्राय ब्लॉक लिहिला तर मग कॅच ब्लॉक लिहिणं आवश्यकच आहे का, कंपल्सरीज आहे का. तर हो आवश्यक आहे. जर मी एक ट्राय ब्लॉक लिहिला तर त्याला एक तरी कॅच ब्लॉक मी दिलाच पाहिजे. ऍटलीस्ट वन कॅच ब्लॉक असलंच पाहिजे. ही पहिली कंडिशन. ठीक आहे. मग एकापेक्षा जास्त असेल तर चालतील का, एरर येईल नाही. मल्टिपल कॅच ब्लॉक देऊ शकतो आपण, हे ऑलरेडी केलंय. मग त्याच्यामधला कुठला मल्टिपल दिलं मग त्याच्यामधला कुठला सिलेक्ट होईल. तर जे एक्सेप्शन रिलिव्हंट असेल म्हणजे जर अरे आउट ऑफ बाउंड आलं असेल तर ते वाला मध्ये कंट्रोल जाईल. जर एलिमेंट आपलं अरिथमॅटिक एक्सेप्शन असेल तर त्याच्यामध्ये कंट्रोल जाईल. जे वरती एक्सेप्शन त्या लाईनला येईल तर त्याचा रिलेव्हंट जो ब्लॉक असेल तो कॉल होईल. तर आपण मल्टिपल देऊ शकतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग ते विचारतात की फायनली ब्लॉक बद्दल तुला काय माहिती आहे का, किंवा जरी एक्सेप्शन नाही आलं तरी पण तुला जर मेसेज टाईप करायचा असेल तर तू काय करशील. एक्सेप्शन आलं किंवा नाही आलं तुला एखादा मेसेज टाईपच करायचा असेल ठीक आहे तर तू काय करशील. तर मग त्याच्या वेळी त्याचं उत्तर असतं की म्हणजे मी फायनली ब्लॉक यूज करीन. फायनली ब्लॉक एकदा यूज केला ट्राय सोबत की कंट्रोल ट्राय मधून कॅच मध्ये गेला किंवा नाही गेला तरी पण तो फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ओके. तर असा एक तिसरा एक ब्लॉक आहे जो एक्सेप्शन हँडलिंग मध्ये आपल्याला शिकायचा आहे. तो आजचा ब्लॉक आहे तो म्हणजे फायनली ब्लॉक. ठीक आहे. तर एक्सेप्शनचे कीवर्ड्स आहेत. ते काही कीवर्ड्स विचारतं कीवर्ड्स इन द एक्सेप्शन हँडलिंग. असा पण एक क्वेश्चन येतो. मग तुम्हाला सांगायचं ट्राय, कॅच, थ्रोज, फायनली असे काही कीवर्ड्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या अँगलनी ते तुम्हाला क्वेश्चन एक्सेप्शनचे विचारू शकतात. पण मेन तर तुम्हाला लॉक का वापरतात सगळ्यात पहिलं एकदा का कळलं की मग ते अर्धी लढाई जिंकली तुम्ही. ठीक आहे. त्यामुळे का तर आपलं क्लिअर झालंय, कसं वापरतात हे पण आपल्याला कळलंय. मग ट्विस्टेड क्वेश्चन्स तुम्हाला एकदा जरी म्हणजे आणखीन एखादा आपल्याकडनं मिस झाला असेल आणखीन तुम्ही कधी वाचलात इंटरव्ह्यू तरी पण तुम्हाला तो कॉमन सेन्सनी रिअलाइज होतो अरे ओके हे तर बरोबर आहे हा कॉमन सेन्स मध्ये बसतोय. कारण असं जर लॉजिक आहे तर असंच पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे एकदा हे बेस तुमचा बनला की उद्या त्याच्यावरचे आणखीन पण ट्विस्टेड क्वेश्चन्स कुठले आले तरी तुम्ही ते प्रिपेअर करताना तुम्हाला ते समजतात पटकन. नाहीतर मग पाठ करायला लागतात सगळं. ठीक आहे. तर हे कळलं. इथपर्यंत आपलं झालं मल्टिपल क्लॅश ब्लॉक पर्यंत झालं.
आणि हे मल्टिपल कॅच ब्लॉक आपल्याला द्यायचं नसेल तर आपण काय करतो, हे स्पेशलाइज हॉस्पिटल झाले, हे द्यायचं नसेल तर आपण एकच जनरिक हॉस्पिटल देतो. ते म्हणजे काय असतं, तर एक्सेप्शन स्पेस ई नावाचं एकच आपण देतो. ठीक आहे, तर हे पण आपण बघितलं. तर हम्म. आता आपण काय करू, हे सगळं काढू. आता अरे एकच ठेवून देऊ. हे सगळं डिलीट करतो. ठीक आहे. आणि हे का दिलं होतं आठवत नाही मला आता. हे ऑफ झिरो आपण का प्रिंट करत होतो, सिस्टीम डॉट आउट ए ऑफ ओके, हा हे प्रिंट करत होतो, जे काय आपल्याला प्रिंट करायचं असेल ते. ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे ते पुढलं प्रूव्ह होतं की नाही, चुकीचं बरोबर वाला प्रूव्ह होतं की नाही हे बघायला आपण ते करत होतो फक्त. ठीक आहे. अं, तर ती व्हॅल्यू तर जाणार नाही. ठीक आहे, आता आपण इथे जर 5 टाकलं तर इथे या लाईनला तर एररच येणार. ही लाईन थोडी आपण कमेंट करू. एकदा आपण रन करून बघू एक्सेप्शन देते का. नॉर्मल जाऊ, कारण आपल्याला आता फायनली ब्लॉक बद्दल राहिले आपला, तो बोलायचा आहे आता. त्याच्यामुळे मी सेटअप करतोय त्याचा. ठीक आहे. ठीक आहे, तर मी कोड फॉर्मॅटिंग केलं. एक कोड फॉर्मॅटिंगची सवय ठेवा. कंट्रोल ए करून कंट्रोल शिफ्ट एफ करा. हम्म. एक शॉर्टकट की आहे, लक्षात ठेवा, कंट्रोल शिफ्ट एफ. वेगवेगळ्या आयडीला वेगवेगळ्या आहेत हा. हे मी इक्लिप्सची सांगतोय. ठीक आहे, तर ते तुम्ही करून कंट्रोल ए करा सगळा कोड, आणि मग तुम्ही करू शकता. किंवा इकडनं पण एक फॉर्मॅटिंग ऑप्शन असतो, राईट क्लिक केले तरी. ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा तुम्ही ती आपली कंट्रोल शिफ्ट एफ ठेवा. कंट्रोल ए आणि कंट्रोल शिफ्ट एफ केलं की कोड फॉर्मॅट होईल. आता ट्राय कॅच सगळं प्रॉपर इकडे डाव्या उजव्या साईडला आलं होतं. आता प्रॉपर सगळा कोड फॉर्मॅट झाला. फॉर्मॅट म्हणजे काय, तर प्रॉपर लाईनिंग, जे सब ब्लॉक असतील ते एक टॅबनी पुढे पडतात. म्हणजे आपल्याला कोड बघायला सोपा जातो. आणि सिस्टमॅटिक कधी पण तुम्ही चेंजेस पुश करणार आहात किंवा कोड रिव्ह्यूला पाठवणार आहात कोणाकडे, तर तेव्हा हे एक्सपेक्टेड असतं कंपनीमध्ये की तुम्ही प्रॉपर फॉर्मॅटेड कोड पाठवताय. त्याच्यामध्ये अशा या कमेंट, ज्या अनावश्यक कमेंट आहेत, अनावश्यक सिस्टीम डॉट आउट प्रिंट आहे जे तुम्ही तुम्हाला समजण्यासाठी त्यावेळी टाकलंय, ते सगळं काढून टाकताय. ठीक आहे. प्रॉपर डॉक्युमेंटेशन आणि प्रॉपर फॉर्मॅटेड कोड पाठवताय. अशा अनवॉन्टेड स्पेस नाही आहेत कुठे. इथे बघा, ही अनवॉन्टेड स्पेस आहे. ठीक आहे, तर ही प्रॉपर वे ऑफ कोडिंग नाहीये. तर ह्या तुम्ही सगळ्या अनवॉन्टेड स्पेस काढल्या पाहिजेत. ठीक आहे. इथे मी हे दिलंय उगाच, हे ह्याची मला गरज नाही, तर मग ही लाईन इथे नाही पाहिजे, ही डिलीट झाली पाहिजे. तर हे इंडस्ट्रीमध्ये फॉलो आउट करा, की कधी पण जेव्हा तुम्ही रिव्ह्यूला किंवा पुश करताय कोड, तेव्हा या गोष्टी ज्या आपल्याला लागत नाहीयेत त्या तिथे नाही पाहिजेत. आणि कोड प्रॉपर फॉर्मॅटेड पाहिजे. ठीक आहे. तर आता हे फॉर्मॅटिंगचं सांगितलं तुम्हाला. तर आता आपण एकदा रन करू, कंट्रोल एस करू, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. ठीक आहे, तर बघा डेस्टिनेशन पॉईंट पर्यंत पोहोचला. हम्म. आणि इथं काय आलं, तर एक्सेप्शन हे आपण जे एक्सेप्शन टाईप केलं होतं ते आलं. आणि तो डेस्टिनेशन पॉईंट पर्यंत तो पोहोचला 12 नंबरच्या लाईनला. ठीक आहे. तर त्याच्यामुळे एक्सेप्शन हँडल होते आपला. तर इथे जर एरर आली असती तर तो या लाईनला इथे इथपर्यंत पोहोचलाच नसता. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित हँडल होते. आता आपण बघू की फायनली ब्लॉक ऍड करू याच्यामध्ये. ठीक आहे. तर फायनली ब्लॉक कसा ऍड करायचा ते बघू आता. ठीक आहे, तर इथे या. पहिला जिथे ट्राय आणि क्लॅच आपण केला होता त्याच्या खाली शक्यतो आपण फायनली ब्लॉक लिहितो. तर फायनली ब्लॉक म्हणजे काय, तर फक्त एक कीवर्ड आहे फायनली. हा कीवर्ड टाकायचा. आणि जसा तुम्ही ट्राय अँड क्लॅश ब्लॉक दिला होता तसा फक्त ब्लॉक म्हणजे एवढंच प्रत्येक वेळी की कर्ली ब्रेस हे ओपनिंग अँड क्लोज म्हणजे झाला ब्लॉक. ब्लॉकचा अर्थ आपल्याला आता कळलाय जेव्हा आपलं पूर्ण होत आलंय. त्यामुळे फायनली ब्लॉक इथे टाकून द्यायचा. आणि फायनली ब्लॉक मध्ये तुम्हाला काही ज्या गोष्टी ऍट दी एंड एक्झिक्यूट झाल्याच पाहिजेत
अपार्ट फ्रॉम द, जर तुम्ही एक्सेप्शन हँडल करताय तर त्या एक्सेप्शन हँडलिंग मध्ये तुम्ही जर एक्सेप्शन हँडलिंग टाकले तर त्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट एक्झिक्यूट झालीच पाहिजे शेवटला. अशी जेव्हा कंडिशन असेल तुम्हाला, एक्सेप्शन येऊ किंवा न येऊ, तेव्हा तुम्ही काय करता, तर हा ब्लॉक टाकता. ठीक आहे. आता मी याचा हा टाकण्याआधी थोडस आधी सांगायला पाहिजे की असं मी का म्हणतोय. तर आता बघा, ट्राय आणि कॅच आहे. ठीक आहे. तर आता कॅच ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतोय, आता हा कॅच ब्लॉक मध्ये कंट्रोल गेला आणि आता मी कॅच ब्लॉक मध्ये एक लाईन टाईप करतो पाहिजे तर, इनसाइड कॅच ॲज एक्सेप्शन ऑकर्ड. ओके. पण कॅच मध्ये का आलो, कारण एक्सेप्शन आले म्हणून. ठीक आहे. हे आपल्याला कळेल की कॅच मध्ये घुसतोय की नाही कंट्रोल. आता मी परत एकदा प्रोग्राम रन करतो. ठीक आहे. तर आता बघा, ही लाईन प्रिंट झाली, इनसाइड कॅच ॲज एक्सेप्शन ऑकर्ड. एक्सेप्शनची कंडिशन आली म्हणून ही प्रिंट झाली. एक्सेप्शन का आलं, कारण मी अरेची बाउंड्री क्रॉस केली. अरेची साईज होती 4 आणि मी 5 देतोय, म्हणजे अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड ची कंडिशन मी क्रॉस करतोय. पण इथे मी उद्या आज 3च देत, उद्या जर मी समजा दिली, ठीक आहे, 3लाच मी व्हॅल्यू पास केली. ठीक आहे. आणि आता इथं हे पण मी काढू शकतो, कारण इथं पण पोहोचेल ते, म्हणजे ती व्हॅल्यू पण मी प्रिंट करू शकतो खाली 40. आता बघा, 3ला दिली म्हणजे आता एक्सेप्शन येणार नाही अशी कंडिशन मी देतोय फॉर एक्झाम्पल. आता काय होईल बघा. बघा आता स्टार्टिंग पॉईंट आलं, त्याच्यानंतर डायरेक्ट तो इथून ट्राय मधून इथे इथपर्यंत होता. पण त्यांनी एक्सेप्शन आलं नाही तरी थ्रोच नाही केलं हॉस्पिटलमध्ये, म्हणजे कॅच मध्ये पाठवलंच नाही. त्यामुळे कंट्रोल कॅच ब्लॉक मध्ये गेलाच नाही. इथून डायरेक्टली ट्राय केलं त्यांनी आणि ओके झालं, त्यामुळे मग ऍक्सिडेंट झालाच नाही तर तो अँब्युलन्स घेऊन त्याला कशाला पाठवेल. त्याच्यामुळे त्यांनी तो पुढे कंट्रोल आपोआप पाठवला. त्याच्यामुळे कॅच ब्लॉक जिथे संपतो त्याच्या नेक्स्ट लाईनला आपोआप कंट्रोल गेला ट्राय मधून. आणि ही लाईन प्रिंट झाली 40. याच्यात आपण E3 मध्ये 40 व्हॅल्यू टाकली होती आणि डेस्टिनेशन पॉईंट ही लाईन आपली प्रिंट झाली. स्टार्टिंग पॉईंट 40, डेस्टिनेशन पॉईंट. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळलं की एक्सेप्शन, आता ही लाईन आपल्याला प्रिंट करायची होती, एखादी लाईन आपल्याला प्रिंट करायची असेल मध्ये, एक्सेप्शन येऊ किंवा न येऊ, तर मी इथे समजा ही लाईन टाकली तर ती फक्त एक्सेप्शन आली तरच प्रिंट होणार. एक्सेप्शन नाही आलं तर नाही प्रिंट होणार. ठीक आहे. तर मला आता अशी प्रोव्हिजन द्यायची आहे की एक्सेप्शन येऊ किंवा न येऊ, हे पहिले तर तुम्हाला ही कंडिशन कळली पाहिजे की कॅच मध्ये जे आपण लिहितो ते एक्सेप्शन आलं तरच प्रिंट होत आहे, म्हणजे कॅच मध्ये एक्सेप्शन आलो तरच आपण घुसतोय, नाहीतर एंट्री नाहीये कॅच मध्ये. तर याच्यासाठी मग आता पुढला ब्लॉक काढलाय की तो फायनली, त्याचं नावच कसं आहे फायनली, म्हणजे येऊ किंवा न येऊ, ऍट दी एंड तुम्हाला इथे येणं भागच आहे. ठीक आहे. तर मग हा एक ब्लॉक टाकायचा फायनली. याचा स्पेलिंग फक्त असंच ठेवायचं, कॅपिटल स्मॉल असंच ठेवायचं, कारण तो कीवर्ड आहे फायनली मध्ये. आता इथे तुम्ही काही पण लिहा जे तुम्हाला पाहिजे ते. आणि याच्यामध्ये जर आपण टाकलं की इनसाइड फायनली ब्लॉक. ठीक आहे. आता बघा, आता दोन्ही कंडिशन चेक करू. पहिली तरी 5 वाली कंडिशन देऊ आपण, जिथे एक्सेप्शन येत होतं. कंट्रोल एस. हा. तर बघा, इथे एक्सेप्शन येत होतं, तर त्यांनी कॅच ब्लॉक मध्ये पण तो घुसला. इनसाइड कॅच ब्लॉक एक्सेप्शन ऑकर्ड पण त्यांनी प्रिंट केला. आणि तो इकडे इनसाइड फायनली ब्लॉक मध्ये पण तो आला, म्हणजे फायनली ब्लॉक मध्ये तो एंटर झाला. बरोबर आहे, एक्सेप्शन येत असताना. आता एक्सेप्शन नाही आलं तर बघू. ते मी 3 देतो, म्हणजे बाउंड्री क्रॉस होणार नाही आणि एक्सेप्शन येणार नाही. हं? ठीक आहे. स्टार्टिंग पॉईंट गेला आणि इनसाइड फायनली ब्लॉक गेला तो. ठीक आहे. आणि मग तो खाली आला, म्हणजे ट्राय नंतर तो कंट्रोल इनसाइड फायनली ब्लॉक मध्ये गेला. त्याच्यामुळे ट्राय, कॅच आणि फायनली याचा फ्लो कसा आहे हे नीट लक्षात घ्या. तर ट्राय मध्ये पहिला कंट्रोल येईल, जर एक्सेप्शन आलं तर कंट्रोल जाईल कॅच ब्लॉक मध्ये, तिथून कंट्रोल फायनली ब्लॉक मध्ये येईल आणि त्याच्यानं कंट्रोल पुढे जाईल. हा. आता एक्सेप्शन नाही आलं तर ट्राय मध्ये पहिला कंट्रोल येईल. एक्सेप्शन नाही आलं तर तो कॅच मध्ये जाणारच नाही, डायरेक्ट तो फायनली मध्ये जाईल आणि कंट्रोल पुढे जाईल.
कळलं? हा फ्लो फक्त इंटरव्ह्यूअर विचारतात. हे एकदम तुम्हाला जर क्लिअर आहे की ट्राय कॅच आणि फायनली कसे चालतात, त्याच्यामध्ये थोडंसं फक्त ते ट्विस्टिंग क्वेश्चन विचारतात किंवा फायनली असं असं आहे तर काय होईल. एकदा हा फ्लो तुम्हाला कळला की उलटे सुलटे कुठले पण क्वेश्चन विचारू दे, तुम्हाला त्याचे उत्तर देता येते. ठीक आहे. एक तर ट्राय क्लास जर ट्राय वापरतो तर एक तरी कॅच द्यायला लागतो. ऍटलीस्ट वन, पण मॅक्झिमम तुम्ही कॅचेस किती पण देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यामधला रिलिव्हंट कॅच होतो. आणि फायनली तुम्ही जे देता एकच ब्लॉक देऊ शकता, आणि तो फायनली जो आहे तो ऍट दी एंड एक्सेप्शन येऊ अथवा न येऊ, कॅच मध्ये कंट्रोल जाऊ अथवा न जाऊ, फायनली मध्ये कंट्रोल ट्राय नंतर डायरेक्ट जातोच. आयदर कॅच थ्रू जातो जर एक्सेप्शन आलं तर, आणि एक्सेप्शन नाही आलं तर डायरेक्ट जातो. कळलं हा फ्लो सगळ्यांना? हे एकदा क्लिअर झालं एवढं तरी बस, तुम्ही इंटरव्ह्यूवर एक्सेप्शन हँडलिंग कुठलंही क्लिअर करू शकता. आणि फक्त एवढं लक्षात ठेवा की एक एक्सेप्शन हँडल करून दाखवण्याचा कोड तुम्हाला लिहिता आला पाहिजे. सिंपल ते म्हणतील मला एक्सेप्शन हँडलिंग करण्याचा कोड दाखव, ट्राय कॅच ब्लॉक कसा टाकतोच दाखव. तर तुम्हाला दणादण इथे ट्राय, कुठे जी एरर इथे कडची लाईन अशी टाकून इथे ट्राय, त्याच्यात कॅच, आणि हे एक्सेप्शनचं नाव, दोन तीन एक्सेप्शन पार्ट करून ठेवा. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड पार्ट म्हणजे माहितीच आहे आपल्याला. अरिथमॅटिक एक्सेप्शन हे आपण आज तीनच बघितले. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, तीन एक्सेप्शन मधलं कुठलं पण टाका, नाहीतर काहीच आठवलं नाही तर एक्सेप्शन स्पेस ई टाका. ठीक आहे. आणि खाली फक्त एक ही हे ई डॉट, हे प्रिंट स्टॅक ट्रेस नावाचं फंक्शन आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि याचे बरेच फंक्शन आहेत हा. आणखीन पण बघा, काल पण आपल्या याच्यामध्ये आपण सांगितलेत की नॉर्मल तुम्ही नुसते मेसेज पण, सिम्पल मेसेज, कस्टमाइज मेसेज काही पण करू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. पण हे एक स्टँडर्ड आहे. प्रिंट स्टॅक ट्रेस जर तुम्ही टाकताय तर कळते त्यांना की ओके ह्याने प्रॉपर वापरतोय हा. आणि त्याच्यानंतर बस झालं, हे ट्राय आणि कॅच टाकलं, होऊन गेलं एक्सेप्शन हँडलिंग. फ्लो सांगायचा, विचारलं तर मग फायनली ब्लॉक बद्दल सांगायचं. ठीक आहे. किंवा स्वतःहून पण तुम्ही सांगू शकता, अँड सपोज वी वॉन्ट टू एक्झिक्यूट समथिंग ऍट दी एंड, सम टीअर अप प्रोसेसेस, त्यांना टीअर अप म्हणतात. म्हणजे एंड होताना, कन्क्लुडिंग, काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात प्रोग्राम संपताना. तशा काही आपल्याला गोष्टी करायच्या असतील त्या आपण त्या फायनल मध्ये टाकू शकतो, कारण काही पण झालं तरी ते एक्झिक्यूट होणारच, असं तुम्ही सांगू शकता स्वतः. ठीक आहे. तर हे होतं एक्सेप्शन हँडलिंग. हा, एवढ्या तुम्हाला म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग खूप वास्ट आहे, पण तेवढ्या वास्ट आपल्याला लागत नाही. आपल्याला फक्त हँडल करता आलं पाहिजे, टाईप माहिती पाहिजे थोडेफार, आणि ट्राय कॅच आणि फायनली ब्लॉकचा संबंध माहिती पाहिजे. हे झालं अनकॅच साठी. आणि कॅच एक्सेप्शन साठी आपण काय करतो बघा, डायरेक्ट असं फक्त तिथे जाऊन फक्त कंट्रोल करतो. एक तर ट्राय कर, इथे आपण थ्रेड डॉट स्लिप साठी आलो होतं आपल्याला, मग आपण फक्त त्याच्यावर राईट क्लिक केली आणि त्याला फक्त म्हटलो की दोन ऑप्शन देत होते की मी काय करू, मी ट्राय कॅच टाकून देऊ तुला की डायरेक्टली त्याला थ्रोज करून टाकू. तर कुठला पण एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण थ्रोजचा पर्याय निवडला. तर हे होतं चेक एक्सेप्शन साठी, जे कंपाईलरने ऑलरेडी हँडल केले त्याच्यासाठी. जे कंपाईलरने नाही केलेत, अनचेक्ड आहेत, ते आपल्यालाच करायला लागतात सिच्युएशन नुसार. त्यामुळे हे फक्त डोक्यात राहू दे सगळं. एवढंच एक्सेप्शन हँडलिंग मध्ये आपल्याला लागणार. ठीक आहे, जे आपल्याला सेलेनियमला लागतं. ठीक आहे. तर हा होता एक्सेप्शन हँडलिंग पॉईंट. काही डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढल्या पॉईंटकडे जातोय, तो म्हणजे रॅपर क्लासेस. ठीक आहे. तर आपण तर इथे मी क्लास सपोर्ट. त्याचा रॅपर क्लास बघा, जावामध्ये आपण रॅपर क्लास वापरतो, म्हणजे जावा प्रोव्हाइड करतं. तर त्यांचं काम काय? तर त्यांचं काम एवढंच आहे, कन्वर्ट फ्रॉम प्रिमिटिव्ह टू ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट टू प्रिमिटिव्ह. म्हणजे हे काय आहे तर डेटा टाइप्स आहेत. हा, ऑब्जेक्ट, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स टू ऑब्जेक्ट डेटा टाइप, अँड ऑब्जेक्ट डेटा टाइप टू प्रिमिटिव्ह डेटा टाइप, म्हणजे वाईस वर्सा. तर हे जे काम करतात जावामध्ये, हे करण्यासाठी जी प्रोव्हिजन आहे, ठीक आहे ना,
तर त्याला म्हणतात रॅपर क्लासेस. ठीक आहे. तर याच्यासाठी आता कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे दोन टाईप माहिती पाहिजेत. ठीक आहे, की प्रिमिटिव्ह आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे. तर सगळ्यात पहिलं तर हा ऑब्जेक्ट क्लास, हे तुम्हाला माहिती आहे काय असतो. तर जावामध्ये सगळ्यांचा जो पॅरेंट असतो, तुम्ही इनहेरिट जरी नाही केलं तरी तुम्ही जेव्हा पण कुठला एखादा क्लास बनवता, तेव्हा बाय डिफॉल्ट तो क्लास एक्सटेंड करत असतो इंटरनली. हे इम्प्लिसिटली होतात गोष्टी या, म्हणजे ते आपण करत नाही एक्सप्लिसिटली. आपण एक्सप्लिसिटली कुठल्या तरी क्लासला करतो, तर करायचं असेल तर. पण तो पण क्लास इम्प्लिसिटली कोणाला करत असतो एक्सटेंड, म्हणजे तो कोणाचा चाइल्ड असतो, तर ऑब्जेक्ट क्लासचा. तर ऑब्जेक्ट क्लास हा सगळ्यांचा पॅरेंट क्लास आहे, सगळ्यात टॉप. ठीक आहे. तर हा कुठे असतो, तर जावा डॉट लँग डॉट पॅकेज मध्ये असतो. आणि एव्हरी जावा क्लास इज डायरेक्टली और इनडायरेक्टली डिराइव्ह फ्रॉम ऑब्जेक्ट क्लास. तर हा ऑब्जेक्ट क्लासचा कन्सेप्ट थोडासा माहिती पाहिजे आपल्याला. And if a class does not extend any other class, then it is direct child of the object. तर कुठल्या क्लासला तुम्ही एक्झिस्ट नाही करत आहात, एक सिंपल क्लास बनवला तरी तो बाय डिफॉल्ट ऑब्जेक्ट क्लासचा डायरेक्ट चाइल्ड असतो. त्यामुळे ऑब्जेक्ट क्लासच्या सगळ्या मेथड त्याच्याकडे असतात. आणि तो जर दुसऱ्या कुठल्या क्लासला एक्सटेंड करत असेल, तरी तो क्लास ऑब्जेक्ट क्लासचा डिराइव्ड असल्यामुळे तो इनडायरेक्ट चाइल्ड ऑब्जेक्ट क्लासचा असतोच असतो. त्यामुळे ऑब्जेक्ट क्लासच्या ज्या मेथड्स आहेत, त्या सगळ्या प्रत्येक जावा क्लासला अवेलेबल असतात. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण कुठल्या पण क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचो आणि डॉट करायचो, तेव्हा काही मेथड ऑब्जेक्टच्या दिसायच्या. हम्म? अं, तर त्यामुळे ऑब्जेक्ट क्लास ऍक्ट एज अ रूट ऑफ इनहेरिटन्स हिरार्ची इन एनी जावा प्रोग्राम. ठीक आहे. तर कधीतरी एक क्वेश्चन विचारला जातो की इनहेरिटन्सचा सगळ्यात रूट क्लास कुठला. तर तेव्हा फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे की असा एक ऑब्जेक्ट क्लास असतो जावामध्ये. ठीक आहे. तर आता हे ऑब्जेक्ट लेवल, हा ऑब्जेक्ट क्लासचा कन्सेप्ट पहिला तर तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर असेच काही जावाने डेटा टाईप साठी पण क्लास बनवलेले आहेत. हा ऑब्जेक्ट क्लास एक बनवला, तर तो प्रत्येक क्लासचा जसा पार्ट असतो तसे, म्हणजे हा जावा स्वतःहून काहीतरी गोष्टी करते आपल्यासाठी. तसं जावाने काय केलंय, तो काय म्हटला की जसा तुमचा इंट नावाचा एक डेटा टाईप आहे, तेव्हा तुम्ही इंट ए म्हणता, तेव्हा एक प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे, 4 बाईट मेमरी मिळते आपल्याला. ठीक आहे. तर आता मला असा, हा एक तुमचा प्रिमिटिव्ह डेटा टाईप झाला. पण जावा काय म्हणतो की मी माझा स्वतःचा एक इंटिजर नावाचा क्लास बनवला, आणि त्याचा एक मी डेटा टाईप दिलाय, त्याला सगळे इंटिजरचे फीचर्स असतील, प्लस त्याच्यात बऱ्याचशा मेथड्स असतील ज्या ऍप्लिकेबल होतील त्या व्हेरिएबलला, त्या ऑब्जेक्टला. ठीक आहे. तर आता बघा, हे दोघांमध्ये फरक कसा आहे. इन टाईप पण तेच आहे, जसं आपण हे आधीच शिकलोय ना, की डेटा टाईप, व्हेरिएबल नेम. आणि इंटिजर हे पण तेच आहे, डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम. पण इथे याचा डेटा टाईप आहे क्लास, आणि व्हेरिएबल नेम म्हणजे काय, हा ऑब्जेक्ट. त्यामुळे आपण हे आधीच बघितलंय की क्लास आणि ऑब्जेक्ट मध्ये कशी रिलेशनशिप असते, डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम सारखी. तर हा प्रिमिटिव्ह डेटा टाईप इंटिजर आणि त्याचा व्हेरिएबल ए आहे, आणि हा क्लास इंटिजर आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट ए आहे. कळलं दोघांमधला फरक आणि सिमिलॅरिटी, की जरी दोघे डेटा टाईप आणि हे असेच असले, तरी हा नॉर्मल प्रिमिटिव्ह आहे आणि हा इंटिजर नावाचा जावामध्ये क्लास आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट आहे. पण वर्क होताना आउटपुट त्याचं दोघांचं पण सेमच मिळणार. हा ए पण सेमच ट्रीट होणार ऍज अ इंटिजर, हा ए पण सेमच ट्रीट होणार ऍज अ इंटिजर. या ए वर पण तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकता, या ए वर पण तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकता. म्हणजे थोडक्यात हे जी फीचर देत होतं, तर ते यांनी काय केलं, ते आणखीन चांगल्या पद्धतीने देण्यासाठी एक क्लासच बनवला. तो म्हणला की माझे, आता या इंटिजरला तू नॉर्मल प्रिमिटिव्ह म्हणून नको वापरू, तर एक ऑब्जेक्ट म्हणून वापर. आणि तो, कारण ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आता कशी पुढे पुढे आणखीन वाढते आणि तुम्हाला कशी बेनिफिट देते ते बघा. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे त्यांनी डेटा टाईप पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड केला. तर म्हटलं की हे पण ऑब्जेक्ट म्हणूनच वापर, आणि ऑब्जेक्ट डॉट करून तुला याचे अनेक फीचर्स पण मिळतील. आता कसे मिळतील ते बघू. पहिला तर हा कन्सेप्ट समजला. तर याला म्हणतात प्रिमिटिव्ह, आणि याला म्हणतात ऑब्जेक्ट लेवल. म्हणजे हा झाला प्रिमिटिव्ह डेटा टाईप, आणि हा झाला ऑब्जेक्ट डेटा टाईप. कारण का, हा एक आहे ऑब्जेक्ट आहे कुठल्या क्लासचा, इंटिजर क्लासचा. आणि हा एक आहे व्हेरिएबल आहे कुठल्या प्रिमिटिव्ह डेटा टाईपचं, इंटिजर आहे प्रिमिटिव्ह डेटा टाईपचं. तर आता व्रॅपर क्लास आपल्याला काय करतो, व्रॅपर क्लास करणं म्हणजे काय, तर ऍक्च्युली हे जे क्लासेस आहेत तेच काइंड ऑफ व्रॅपर आहेत, म्हणजे ते जावानी बनवलेले आहेत. तर ह्यांना तुम्ही काय करता, तर जेव्हा तुम्ही प्रिमिटिव्हला याच्यात कन्वर्ट करता, कशामध्ये, सॉरी, प्रिमिटिव्हला
ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करता आणि ऑब्जेक्टला प्रिमिटिव्ह मध्ये कन्वर्ट करता, तर हे काम करतात रॅपर क्लासेस. ठीक आहे. तर आधीचे जे जावाचे व्हर्जन्स होते त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी आहेत ना त्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लिसिटली करायला लागायच्या. त्यामुळे रॅपर क्लासचा सिंटॅक्स वगैरे याला जास्त महत्व होतं. पण ते सी प्लस प्लस मध्ये आपल्याला अजूनही करायला लागतं, ब्रॅकेटमध्ये तो सगळं देणं आपलं. पण आता जर आहे, आता तुम्ही ना जे कन्वर्ट करण्याची जी मेथड आहे ती एकदम सोपी झाली. त्यामुळे आता फक्त तुम्हाला ही जी प्रोसेस आहे रॅपर क्लासची, ती मोस्ट ऑफ द गोष्टी सगळ्या इंटरनली होतात. तुम्हाला फक्त ते कसं वापरायचं एवढंच माहिती पाहिजे. पण थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ऑब्जेक्ट हे दोन फरक तुम्हाला माहिती पाहिजेत की प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणजे काय, ऑब्जेक्ट डेटा टाइप म्हणजे काय, आणि ते एकमेकांमध्ये कन्वर्ट करता येतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि कसं करतात हे तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. तर ते कसं करतात ते आता आपण बघणार आहोत, आणि का करतात ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, विथ एक्झाम्पल. ठीक आहे. तर आता आपण होपफुली मीटिंग आपली 4 मिनिटं आहे. ठीक आहे. अं, आता येऊ आपण इकडे, आणि आपण काय करू, एक नवीन क्लास बनवू आपल्या ह्याच्यामध्ये. न्यू क्लास, आणि रॅप डेमो नावाचा मी क्लास बनवतो, म्हणजे रॅपर क्लास असा शॉर्ट फॉर्म आपला वापरता येईल म्हणून रॅप डेमो नावाचा बनवतो. पब्लिक साईट साठी वॉइड मेन घेतो, कारण आपल्याला एज्युकेशन पर्पज आपण करतोय लर्निंग साठी, त्यामुळे इथे राहू दे. ठीक आहे. फिनिश करू. ठीक आहे. तर आपल्याला रॅप डेमो नावाचा क्लास मिळाला. आता काय करायचं आपल्याला, अं, तर सगळ्यात पहिले तर बघू की हे आपल्याला माहिती आहे. समजा इंट ए इज इक्वल टू 10 असेल. तर हे तर तुम्हाला माहिती आहे की इंटिजर आहे, प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे, ए व्हेरिएबल, त्याला 10 व्हॅल्यू असाइन झाली आहे. ठीक आहे. पण इथे तुम्ही जर ए डॉट कराल तर तुम्हाला कुठल्या गोष्टी मिळत नाही. कुठली मेथड दिसते याच्यामध्ये, याच्या आतमध्ये एक पण मेथड तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे ए ला, या इंटिजर व्हेरिएबलला कुठलीच फंक्शनॅलिटी प्रोव्हाइडेड नाहीये. बरोबर आहे. फक्त तुम्ही काय करता, ऍडिशन सबट्रॅक्शन हे तुम्ही बाहेरून त्याच्यावर अप्लाय करू शकता. पण ए डॉट वापरून काही करू शकत नाही, कारण ऑब्जेक्टच नाहीये. बरोबर. हे काय एक सिंपल व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलला असं डॉट वगैरे कुठले या प्रिव्हिलेजेस या सुविधा सोयी नाहीयेत. ठीक आहे. आता हेच मी कसं करतो, तर आता मी याच्या जागी वापरतो रॅपर क्लास. म्हणजे आता मी याच्या जागी याच्यासाठीचा जो ऑब्जेक्ट आहे इंटिजरचा, ठीक आहे, तो वापरतो. तर बघा, इंटिजर हा मेन क्लास झाला इंटिजर साठीचा, आणि याचा एक मी व्हेरिएबल बनवतो. हम्म. तर त्या व्हेरिएबलचं नाव देतो मी, फॉर एक्झाम्पल एक्स, आणि याच्यामध्ये मी 10 व्हॅल्यू टाकतो. ठीक आहे. तर आता हे आणि हे आहे ना, तसं बघायला गेलं तर सेम झालं. कारण जेव्हा तुम्ही सिस्टीम डॉट आउट एल एल सिस्टीम डॉट आउट प्रिंट एल एन कराल आणि ए टाईप कराल इथं, ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये हेच जर तुम्ही सिस्टीम डॉट प्रिंट एल एन कराल आणि एक्स टाईप कराल, ठीक आहे, प्रोग्राम रन करू. दोघांनी पण काय केलं, 10-10 प्रिंट केलं. म्हणजे थोडक्यात हे दोघी पण ऍज अ इंटिजरच ट्रीट होतात. त्या दोघांवर पण ऍडिशन, पुढे आपण बघू की ऍडिशन ऑपरेशन वगैरे सगळं होऊ शकतं. तर आउटपुट पॉईंट ऑफ व्ह्यू दोघे पण सेम आहेत. म्हणजे हे ए व्हेरिएबल 10 आहे, त्यात एक्स मध्ये 10 आहे, हा पण इंटिजर आहे आणि हा पण इंटिजर आहे. पण हा ऑब्जेक्ट आहे आणि हे व्हेरिएबल आहे. तर हे कसं प्रूव्ह होईल, तर आपण आता बघितलं की इथे ए डॉट आपल्याला काहीच मिळत नव्हतं. पण इकडे जर तुम्ही आलात आणि इकडे जर तुम्ही एक्स डॉट केलं, तर तुम्हाला कळलं की इथे तुम्हाला फंक्शन्स दिसत आहेत बघा. बाईट बाईट व्हॅल्यू फंक्शन, कम्पेअर टू फंक्शन, डिस्क्राईब कॉन्स्टेबल फंक्शन, डबल व्हॅल्यू फंक्शन, इक्वल्स फंक्शन, हे इंटिजर क्लासचे फंक्शन्स आहेत सगळे. हॅश कोड फंक्शन, गेट क्लास फंक्शन, नोटिफाय फंक्शन, लॉंग व्हॅल्यू फंक्शन, कळतंय सगळं. तर एवढ्या फंक्शन इथे मिळायला लागले. का मिळायला लागले? कारण आता हा ऑब्जेक्ट आहे.
कुठल्या क्लासचा? तर इंटिजर क्लासचा. तर याला म्हणतात ऑब्जेक्ट आणि याला म्हणतात नॉर्मल व्हेरिएबल. म्हणजे हे म्हणतात प्रिमिटिव्ह आणि ऑब्जेक्ट. प्रिमिटिव्ह आणि ऑब्जेक्ट मधला फरक तुम्हाला कळला आता. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत,